सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील मोहाडी भागात असलेल्या अनवर नाला परिसरामध्ये मागील भांडणाची कुरापत काढून रात्रीच्या सुमारास याच परिसरात राहत असलेल्या काही तरुणांनी गुलाब पवार तसेच बापजी ग्रुपचे प्रमुख भरत पवार यांच्यासह अजून एकावरती धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवलाय। या हल्ल्यात तिघे गंभीर झाले असून तिघांना तात्काळ धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यावेळी जखमी गुलाब पवारांनी सांगितले की आमच्याच अनवर नाला परिसरात राहणाऱ्या पवन आणि किशोर नामक तरुणांनी आपल्या साथीदारांसह मागील भांडणाची कुरापत काढत आमच्यावर प्राणघातक हल्ला केलाय। तसेच आमच्यावर हल्ला करणाऱ्या लोकांनी मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना पैसे दिले असल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबियांनी केलाय। पोलिसांना आणि स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून आमच्यावर दबाव आणला जात आहे। आम्ही या लोकांविरोधात वारंवार तक्रारी देऊन देखील पोलिसांनी कुठलीही कारवाई किंवा आमची तक्रार घेतली नाही असा देखील आरोप पवार कुटुंबियांनी केला। त्यामुळे या सर्व आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आता पवार कुटुंबाने केली आहे। अनवर नाला आणि हे ना पवन किशोर आणि त्यांना पोरे आणि अजून 10-12 जण बाहेर नाल्याला होतात त्यांनी आणि मवाडी पोलीस स्टेशन त्यांना किसामाई 12-13 लाख रुपये दिले त्यांनी शिल्पा मॅडम आणि अजून त्या पोलीस कोण त्यासले गांजा चरस अफीन गोल्या गर्दबी त्यासाठी तरी त्यातला कोणी काही करत नाही आणि मवाडी पोलीस स्टेशन सांगतच त्या आमना किसामाई आणि शासन परे शासन राम बधाने अवघे आमना म्हणे आमले कोणाच धाक नाहीये म्हणे असं म्हणून मला डोका तलवार टाकते तिने रोड टाका आणि कंबर मागे रोड टाका तेथली दंडावरी कारण काय नाही होता त्यातली पहिले तथा वस्तीवर जायचं नाही बाईले त्यांना परिवारले बी गाय देण्यात त्यातले बी मार मी आवराले जाऊ तर त्यातली माले बी मार आणि म्हणा म्हणा पोऱ्या म्हणा भाऊ येतले बी मार त्यातली बिना अन्याय न मार त्यातून मला सांगतात तुमले थोडी तास तुमल्या गावला बाहेर आखले देतो असं सांगतात त्या म्हणजे या मंत्री पुढारी त्यातले सपोर्ट आहे त्यांना करता त्या सांगतात तर तुमले गावला बाहेर आखले देतो म्हणा भाऊ म्हणा पोरे मंगल पवार अहो बी त्यातला नातेवाईक ते अवतो रोज गाड्या सण त्या पोलिसाचे रोज पोलीस तंगाडे फिरत त्या पोलीसली त्यातनावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे म्हणा पोरांना बी आतुकी गायले म्हणा भावना का लागेले म्हणा बी पुरा डोक्यानं चित्र झाले त्यातनं कारवाई कंबर डोका असं बेकार लागेले माले त्यातनावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि ते मवाडी पोलीस स्टेशन आम्ही पहिला बी गुन्हा दाखल करायला काय तू ते बी नाही लिहिलं त्यातनी आमनावाला आमना कोणताच काही लिहिलं नाही त्यातनी एक अर्ज आमले फक्त सांगतात त्या तुमले लिखी राहिनो असं म्हणे सर आम्ही आखली देतच त्या वरांडे साहेब मला त्याच्या बी झटकाही लागेल होता त्या साहेबला विचारा त्याच्या बी झटकाही लागेल होता मला आरोपी पुरा जमा व्हायला पाहिजे आणि त्यातले कठोर कारवाई करायला पाहिजे त्याच्यावर पुरा म्हणजे बाशीले बी मारा होतं त्यातनी देतात केस करायला काय तू ते बी नाही लिहिलं त्यातनी मॅडमले बी दाखवला होता आम्ही पहिले घेतो करू सांगले की त्यातनी नाही करली ना डायरेक्ट लाईन जायले पावर जायले असं करी संत आमले टाळाटाळ करी दिली असं करतात त्या आणि या कठोर कारवाई व्हायला पाहिजे जसं मला परिवारावर कारवाई होईनी तशी त्याच्यावर बी कारवाई व्हायला पाहिजे। जागृत जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे।